दिग्रस के जनसंघर्ष अर्बन निधि शाखा दिग्रस द्वारा 44 करोड़ की धोखाधड़ी का मामला सामने आया है। इस पर दारवा के उपविभागीय पुलिस अधिकारी सी रजनीकांत चुलमुल्ला ने जानकारी दी कि 7 आरोपियों पर धोखाधड़ी का मामला दर्ज किया गया है। आमच्याकडे 12 तारखेला एक कंप्लेंट आला होता की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून एक कंपनी आहे, त्यांच्या मेन ब्रांच दिग्रसमध्ये आहे। सोबतच त्यांच्या शाखे म्हणून पुसद, दारवा, नेर, आर्नी, मानोरा आणि कारंजा टोटल 7 ब्रांचेस होते म्हणून कंप्लेंट आलेला आहे आणि त्याच्यावरून माननीय एसपी सरांना त्यांनी कंप्लेंट दिलेली आहे आणि पुसदच्या एक कंप्लेंट आणि दिग्रसच्या कंप्लेंटवरून आम्ही माननीय एसपी सरांनी आमच्याकडे चौकशी करायला पाठवले होते। त्याच्यावरून आम्ही चौकशी केली आणि चौकशीमधून काल माननीय एसपी सरांना आम्ही इन्क्वायरी रिपोर्ट पाठवले आणि इन्क्वायरी रिपोर्टमध्ये असा निष्पन्न झालेला आहे की जनसंघर्ष अर्बन निधी लिमिटेड म्हणून जे कंपनी आहे त्याच्यामध्ये जे ओनर आणि बाकी जे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स होते ते पैसे परत द्यायला तयार नाही आहे आणि टोटल अंदाजे 44 कोटींची फसवणूक झालेली आहे।